कसं राहतं ना, कधी-कधी जीवनामध्ये अशाही गोष्टी अनुभवायला मिळाल्या पाहिजे असते आणि हा अनुभव खरंच आपल्यासाठी खूप खास असतो आणि मजेशीर असतो आणि या गोष्टींशी आपल्या बऱ्याच काही आठवणी जोडलेल्या असतात. जसं की आपल्या आईंशी म्हणा, की आपल्या वडिलांशी म्हणा, की आपलं लहानपण म्हणा. असं नाही की सगळं आपलं सुखातच गोष्टी जातात. आपण मिडल क्लास फॅमिलीतून पण खूप गोष्टी बिलॉंग केलेल्या राहतात, त्या बघितलेल्या राहतात आणि त्याच गोष्टीमध्ये आधी पूर्वी इतका आनंद मिळत होता ना, तसा आनंद आता सध्या आपल्याला कितीही लक्झरी लाईफस्टाईल असली तरीसुद्धा अनुभवायला मिळत नाही आणि घ्यायला मिळत नाही. चला तर मग वेलकम टू माय चॅनल. मी स्नेहा आणि तुमचं स्वागत करते आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा व्हिडिओ काही एकदम खास नव्हता, पण जरा डिफरंट होता. कारण आज घरामध्ये किचनचं काम काढलं होतं आम्ही आणि किचनची जे काही आमची टाईल्स होती तेच बसवणं सुरू होतं. कारण आमचा जो कडप्पा होता, मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवला होता, तो तुटला होता आणि त्याचंच काम इकडे आम्ही काढलं होतं. काम तर काढलं, पण राडा मात्र इतका पडला होता ना, पूर्ण भांडे धुडीने भरले होते. पण अशी काही कल्पनासुद्धा नव्हती आणि असा अनुभव पण नव्हता की जेव्हा टाईल्स कट करतात किंवा आता कडप्पे कट करतात, ग्रॅनाईट वगैरे असं लावायला इतक्या जास्त प्रमाणात धूळ होत असणार असं माहितीच नव्हतं. त्याच्यामुळं घर सगळं असं धुडीनेच भरून गेलं होतं आणि अक्षरशः घरामध्ये सुद्धा असं चप्पल घालून फिरायचं काम आम्हाला इकडे पडत होतं. सगळा किचनचा सेटअप आम्ही इकडे बेडरूममध्ये आणून ठेवला. तुम्ही बघू शकता इकडे गॅस सिलेंडर सगळं काही आणून ठेवलं होतं. पण एक गोष्ट बरी झाली होती की स्वयंपाक वगैरे आम्ही सकाळीच करून ठेवला होता, म्हणजे दुपारी जेवायचं वगैरे काही इकडे टेन्शन नव्हतं. संध्याकाळपर्यंत आम्ही इकडे मोकळंच होतो. आधी या साईडला आमची किचन होती, ॲक्वागार्ड आणि टाईल्स तुम्हाला दिसतच असेल. आणि नंतर आता आम्ही या साईडने इकडे पूर्ण किचन ओटा असं शिफ्ट केलेलं आहे. पूर्ण प्लेन घेतलेलं आहे इकडे आणि तिकडे एल आकाराचं होतं. थोडी जागा गुंतल्यासारखी होती, पण आता ती जागासुद्धा बरीच मोकळी इकडे झालेली आहे. तरी फ्रीजवर वगैरे आम्ही असं कवर टाकून ठेवलं होतं आणि बेडशीट, कपाट सगळ्या वस्तू धुळेने इतक्या घाण झाल्या होत्या ना अक्षरशः. आणि सगळे भांडे पण प्यायला म्हणजे ग्लास वगैरे सुद्धा राहिला नव्हता. तुम्हाला पण कधी असं घराचं काम काढायचं असलं आणि कोणतं किचनचं काम करायचं असलं ना, नेहमी काळजी घ्यायची की सगळे भांडे अशा वेगळ्या ठिकाणी नेऊन ठेवायचे, म्हणजे तुम्हाला डबल मेहनत लागणार नाही. कारण हा अनुभव आम्हाला आलेला आहे, म्हणून म्हटलं चला तुमच्याशी शेअर करते. ज्या कोणत्या लेडीज माझ्या मैत्रिणी असतील की म्हणजे तुमचासुद्धा थोडाफार जो काही तुम्हाला त्रास होईल भांडे कुंडे घासायचा, तो म्हणजे होणार नाही. तर संध्याकाळच्या वेळेला भांडे आम्हाला वापरायला लागणार होते. ताईने मी इकडे मस्त बसून भांडे घासून घेतले, बाहेरच बोर वगैरे लावून घेतले आणि खडखड पाण्यामध्ये धुवून घेतले. आणि किचनमध्ये रात्रीचे 10 वाजेपर्यंत काम चालणार होतं. पण ज्यांना आम्ही काम दिलं ना, त्यांनी आम्हाला 10 वाजेपर्यंत पूर्ण काम कंप्लीट करून दिलं एकाच दिवसामध्ये. टाईल्स लावणं आणि किचन ओटा तो पूर्ण कंप्लीट करून दिलं. मग झाला होता आमचा प्रॉब्लेम की स्वयंपाक करायचा. तर कुठे करायचं, चला म्हटलं आता गच्चीवरच मस्त स्वयंपाक करायचं चूल मांडून. बघा इकडे काय करत बसली दाखवते. चाल खीर प्यायला आत्या. भाकरी करायचं काम मी इकडे हाती घेतलं होतं चुलीवर. इतक्या पटापट भाकरी झाल्या ना, कारण जाड हा खूप जास्त प्रमाणात लागतो आणि गॅसपेक्षा खूप कमी वेळेत आणि भाकरी बनवून इकडे रेडी होतात. तिकडे मस्त पंचतारांकित डाळ म्हणतात ना, म्हणजे पंचडाळ 5-6 डाळी मिक्स करून आपण जे डाळ बनवतोय ना, ती इकडे डाळ बनवलेली होती. ताईनी फोडणी दिली आणि चटणी वगैरे बनवायची होती, तोंडी लावायला थोडासा ठेचा वगैरे तयार करायचा होता. त्याच्यासाठीच आमच्या अक्कू मॅडम इकडे स्वयंपाकाला लागलं होतं. आम्ही फक्त शिजवला आणि मी भाकरी केल्या आणि सगळं मग भाजी वगैरे करायचं काम अक्कूनी इकडे करून घेतलं होतं. तिने मस्त इकडे बसून ठेस टूस करून सगळं आम्हाला आयतं रेडी दिलं होतं, लसूण वगैरे काढून सगळं बसल्या तिने भरपूर काही. आणि खलबत्त्याचा तर एकच नंबर इकडे छान फ्लेवर येत होता. पाट्यावरचं म्हणा आणि चुलीवरचं आणि खलबत्त्यातलं कॉम्बिनेशन खरंच खूप छान लागतं. आणि आज होता शेवटचा गुरुवार, तर आमच्या बाजूलाच एक ताई राहतात, त्यांनी इकडे खीर आणून दिली होती. मुलांनी खीर वगैरे पिऊन घेतली आणि मस्त इकडे छान अशी एन्जॉय केली होती. माझ्या भाकरी पण इकडे बनून झाल्या होत्या आणि अक्कूची इकडे स्वयंपाकाची बाकी जे काही तयारी राहिली होती ती इकडे करत बसली होती. भाकरी बनवताना ना माझं लक्षच नव्हतं, मला इतका जोराचा चटका लागला ना, खरंच खूपच.
आरूंची इकडे मध्ये अशी काही लुडबुड सुरू होती आणि इकडे आत्याने पडून घेतलं होतं आणि ताई बाकीच्या काही कोथिंबीर वगैरे निवडायचं काम होतं. तर बसल्या बसल्या गच्चीवरच आम्ही इकडे मस्त सगळं काही निवडून घेतलं आणि आरू वगैरे इकडे शांतच बसली होती. इकडे मुलांच्या गप्पा वगैरे झाल्या. आम्ही मस्त असं शांत वेळ घालवला कारण आम्हाला इकडे जितका वेळ बसायला भेटला आता तितकाच वेळ आमचा कामामध्ये जाणार होता कारण राडा राहिला. इकडे स्वयंपाक होतं तेव्हापर्यंत खाली ना आत्याने थोडीशी क्लिनिंग वगैरे पण करून घेतली होती. बघ किती फास्ट केलं हिने भाकरी. ही स्वयंपाक करताना आता व्हिडिओ. इकडे आमच्या मोठ्यांचं काम झालं होतं. भाकरी वगैरे भात वगैरे जे काही करायचं होतं आणि कुकर स्टीलचं आहे ना तर मग आम्ही चुलीवरती भात कधीच लावत नाही कुकरमध्ये. ते गॅसवरच खाली करून घेतलं आहे आणि मग डाळ वगैरे करायची होती, चटणी करायची होती. मी उठल्याच्या नंतर लगेच चाकू बसली आणि तिला खरंच आवड आहे आणि तिच्या हातचं खरंच खूप टेस्टी होतं. तिने इतकं मन लावून कांदे वगैरे चॉप करून घेतले आणि सोबतच डाळीला फोडणी पण तिनेच देऊन दिली. आज तर आम्हाला आरामच भेटला आणि मस्त इकडे छान आता जेवण करून घ्यायचं होतं. जेवणाचा व्हिडिओ वगैरे मी काही घेतला नव्हता कारण आम्हाला तितका वेळ पण मिळाला नव्हता आणि व्हिडिओ काढून खूप दिवस झाले, एखादा महिना झाला असेल पण वेळच नव्हता मिळाला. चला म्हटलं तुमच्याशी शेअर करते. असं काही तो आमचा दिवस गेला होता आणि या व्हिडिओला एखादा महिना तरी झाला असेल. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि आपला ब्लॉग आवडला असेल. आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.